हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. गाईज, मीनास किचनमध्ये आपलं स्वागत आहे. गाईज, आज छोले बटाटा आणि चण्याचा आपण मिक्स भाजी बनवणार आहोत, वल्ली भाजी. तर आपण इथे 2 कांदा चिरून घेतलेला, 1 टमाटो चिरून घेतलेला आहे. आता आपण इथं आलं लसूण पेस्ट घेणार आहोत. तर आता आपण कुकरमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे, कारण कुकरमध्ये शिजवायचं आहे जेणेकरून लवकर शिजावेत म्हणून. आता आपण कांदा कापून घेतलेले आहे, ते कांदा आपण टाकला तेलामध्ये. तर तेलामध्ये टाकल्यानंतर ते लालसर होईपर्यंत कांदा भाजून घेतलेला आहे. आणि आता आपण टोमॅटो टाकलेला आहे आणि ते खालीवर करून त्याला पण लालसर होऊन दिलं. आणि त्यानंतर आपण आला लसूणचं पेस्ट टाकलेलं आहे. आला लसूणचं पेस्ट टाकून झाल्यानंतर तेही चांगल्या पद्धतीने हलवून त्याला चांगलं त्याचं वास जाईपर्यंत हे हलवून घेतलेले आहे आपण मिक्स करून. आणि आता आपण हळद मीठ मसाला टाकणार आहोत. तर आता टाकले हळद आणि मीठ आणि आता टाकणार आहोत मसाला. तर ह्या पद्धतीने आपण लाल तिखट टाकलेलं आहे आणि ते टाकून आपण ते चांगलं खालीवर करून घेतलेलं आहे. खालीवर करून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये छोले आणि आपण मिक्स घेतलेली भाजी होती ती टाकायची आहे. छोले, चणा आणि बटाटो हे असं टाकलेली आहे मिक्स करून. तर हे चांगलं 5 मिनटं असं वाफेवर ठेवलं मी. 5 मिनटं वाफेवर ठेवून झाल्यानंतर आपल्याला पाणी टाकायचं आहे गाईस. तर हे हलवून झाल्यानंतर आपण 5 मिनटं असं वाफेत ठेवला होता. तर आता वाफेत ठेवलेली आहे आणि वाफेत हे छान झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. मी पाणी टाकून घेतलं, अजून थोडंसं पाणी टाकून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकले आणि त्याला चांगलं हलवून आपण खालीवर करून आणि त्याला झाकण लावून आपण असं कुक करण्यासाठी ठेवणार आहोत. तर आता शिट्ट्या काढून घेते मी 4 शिट्ट्या. 4 शिट्ट्या झाल्यानंतर चांगलं भाजी चांगली तयार झालेली असते आणि ते चणे वगैरे असतं ते शिजून जातं. त्यासाठी 4 शिट्ट्या आपण काढून घेतलेला आहे. आणि आता झालेली आहेत आपली रस्साभाजी तयार. तर गाईस, तुम्हाला ही रस्साभाजी इतकी छान झालेली आहे ना, भाकरी, चपाती, पराठा कशाही सोबत तुम्ही खाऊ शकता. तर गाईस, शेवटला मी ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेणार आहेत. तुम्ही पण करून पहा आणि खाऊन बघा आणि नक्की मला कमेंट करून सांगा गाईस. आजचा व्हिडिओ कसं वाटला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पूर्ण व्हिडिओ बघा, स्किप करू नका गाईस. आणि थँक्यू सो मच. आजसाठी एवढंच होतं गाईस. तर ही भाजी इतकी छान झालेली आहे. कसं वाटलं व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग गाईस. आणि सगळे कसे आहात तुम्ही? सगळे चांगले असाल अशी अपेक्षा करते. खुश राहा, मस्त राहा आणि हॅपी राहा. थँक्यू फॉर वॉचिंग गाईज. बाय. आजची भाजी झालेली आहे आपली तयार. इतकी सुंदर भाजी झालेली आहे. आता असं वाटतं आत्ताच भाकरीसोबत खावी असं वाटते. पण माझी सगळी कामं झाल्याशिवाय मी जेवत नाही किंवा काही खात नाही. तर सगळी कामं झाल्यानंतर मी खाते. तर आता आपली भाजी रेडी झालेली आहे गाईज. तर पहा व्हिडिओ आणि लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.